2017चा जो काही फेल्युअर होतं राज्यसेवेचं, फक्त एकच परीक्षा पास झालो मी, पोलीस सब इन्स्पेक्टरची प्रिलिम्स. नंतर STI, ASO अशा पण त्यावेळेला होत्या कंबाईन वेगवेगळ्या, म्हणजे कंबाईन नाही म्हणतात ना, वेगवेगळ्या परीक्षा होत्या, पण ते काय पास झालो नाही मी. म्हणजे STI अजूनही पास झालेलो नाही मी प्रिलिम्स अजून. म्हणजे मला ती खंत आहे, कारण की बरेच लोक STI आधी होतात आणि मग राज्यसेवेतनं पोस्ट मिळवतात. मला STIची प्रिलिम्स पण क्रॅक करता नाही आली त्यावेळेला. त्यामुळे STIला खूप कॉम्पिटिशन असतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती, म्हणजे नवीन असेल तर थोडीशी आयडिया कमी असेल, परंतु थोडा अनुभव आल्यानंतर कळतं की STI पोस्टसाठी खूप कॉम्पिटिशन असतं. आता मला माहित नाही नक्की का असतं. मोस्टली मे बी तिथं वेळ मिळतो अभ्यासाला भविष्यातला, किंवा माणसाची एक हे असते टेंडन्सी की पहिलं सेफ व्हायला बघतो माणूस कधी पण. मग असं तुम्हाला असं वाटत असावं की बाबा क्लास 2ची पोस्ट आहे तर लवकर मिळेल, इझिली मिळेल आणि मग मी सेफ होऊन जाईल, मनाला शांती मिळेल आणि मग क्लास 1 साठी प्रयत्न करू. तर असं काही नसतं. त्या गोष्टीच्या नादामध्ये बरेच जण STIच्या मागे लागले आणि STIचे कट ऑफ एवढे हाय जायला लागले. आता 50-60च्या दरम्यान मी कट ऑफ पाहायचो माझ्या वेळेला. 60ला टेकायला लागले होते कट ऑफ. ते खूप झाले कट ऑफ, म्हणजे 70-80-60 जागांसाठी ते कट ऑफ टेकायला लागले. तर तो एक प्रकार आहे की स्वतःला असं हे करू नका की मी पहिली ही परीक्षा पास करेल आणि मग वरची. असं काही नसतं. तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर राज्यसेवेचा अभ्यास जर केला ना तुम्ही, तर बाकीच्या सगळ्या जवळपास परीक्षांचा अभ्यास होतो.